नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी नेहा आणि तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतो सत्याचा उलगडा. सुरुवातीलाच मुंबईच्या राजकारणातून एक मोठी आणि खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून माजी महापौर आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकांच्या तोंडावर आलेल्या या निर्णयामुळे मुंबईच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून मनोरमा नगर प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाला आता उघड स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांवरील अन्याय, शाखाप्रमुखांची हकालपट्टी आणि स्थानिक नगरसेवकाच्या मागणीवरून हा सगळा वाद पेटला असून मीनाक्षी शिंदे यांनी हा राजीनामा का दिला, पुढची त्यांची भूमिका काय असणार आणि याचा शिंदे गटावर नेमका काय परिणाम होणार, हे सर्व जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमधून. मनोरमा नगर प्रभाग क्रमांक 3 मध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी संपूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत मोठी खळबळ उडवून दिली असून माजी महापौर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या प्रभागातील राजकारणाला पूर्णतः वेगळे वळण मिळाले आहे. हा राजीनामा अचानक नसून त्यामागे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत धुसफूस, शाखाप्रमुखांवर झालेली कारवाई, स्थानिक नगरसेवकाच्या मागणीवरून निर्माण झालेला संघर्ष तसेच कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित केल्या जात असल्याची तीव्र भावना हे सर्व घटक कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र राजीनाम्यानंतरही मीनाक्षी शिंदे यांनी कुठल्याही प्रकारची थेट नाराजी व्यक्त न करता मी उद्या बोलेन, मी सध्या या विषयावर प्रतिक्रिया देणार नाही, वरिष्ठांची चर्चा झाल्यानंतरच स्पष्ट बोलेन अशी संयमित भूमिका घेतल्याने राजीनामा म्हणजे बंड नसून तो एक नैतिक आणि वैचारिक इशारा असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. कारण गेली अनेक वर्षे जिल्हा प्रमुख, महापौर आणि महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेत सक्रिय काम करत कार्यकर्त्यांशी थेट नाळ जोडली होती आणि त्याच कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाल्यानंतरच त्यांनी हे पाऊल उचलल्याचं त्यांच्या संपूर्ण मुलाखतीतून स्पष्ट होतं. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः वारंवार सांगितलं की पद गेलं किंवा जिल्हाप्रमुख पद काढलं म्हणून मीनाक्षी शिंदे संपत नाही. मी शिवसेनेची कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच मी माझी भूमिका मांडली आहे. यामधून त्यांनी स्वतःचा संघर्ष वैयक्तिक न ठेवता तो कार्यकर्त्यांच्या सन्मानाशी जोडला असल्याचं स्पष्ट दिसतं. मनोरमा नगर प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून माजी नगरसेवक मधुकर पावशे आणि भूषण भोईर यांच्या भोवती राजकारण फिरत असून आता निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक कार्यकर्ते आणि शाखाप्रमुखांनी स्थानिक नगरसेवक हवा अशी ठाम मागणी केल्यानंतर पक्षाने काही शाखाप्रमुखांवर कारवाई करत त्यांची हकालपट्टी केली. याच कारवाईमुळे असंतोष अधिक तीव्र झाला आणि सामान्य शिवसैनिकावर अन्याय होत असल्याची भावना बळावली. या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे यांनी शाखाप्रमुखांच्या पाठीशी उभं राहत आपलं पद सोडण्याचा निर्णय घेतल्याने हा मुद्दा केवळ प्रभागापुरता न राहता संपूर्ण शिवसेनेच्या अंतर्गत शिस्ती, कार्यकर्त्यांचे महत्त्व आणि वरिष्ठांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. त्यांच्या मुलाखतीदरम्यान पत्रकारांनी थेट विचारलेले प्रश्न, राजीनामा दिल्यानंतर पक्षाला फटका बसेल का, निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय चुकीचा नाही का, शाखाप्रमुखांची मागणी योग्य की अयोग्य, स्थानिक चेहरा बदलल्यास पक्षाला फायदा होईल का, या सर्व प्रश्नांना त्यांनी थेट उत्तर देण्याऐवजी संयम राखत हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, इच्छा व्यक्त करणं गुन्हा नाही, तिकीट द्यायचं की नाही हा शेवटी वरिष्ठांचा अधिकार आहे असं स्पष्ट सांगत पक्षशिस्तीची मर्यादा ओलांडली नाही. मात्र त्याचवेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांना पूर्णतः योग्य ठरवत जेव्हा तुम्ही प्रभागाचं पालकत्व स्वीकारता तेव्हा पाल्यांच्या मागे ठाम उभं राहता आलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही खरे पालक असता असं सांगून अप्रत्यक्षपणे नेतृत्वावर नैतिक जबाबदारीची आठवण करून दिली. यामध्ये त्यांनी कोणाचं नाव थेट घेतलं नाही, मात्र भूषण भोईर किंवा मधुकर पावशे यांच्या विरोधात उघडपणे वातावरण तापलेलं असल्याचं वास्तव लपून राहत नाही. विशेष म्हणजे त्यांनी हे राजकारण नाही, ही घरातली भांडणं आहेत असं म्हणत शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाला कौटुंबिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळेच पुढील भूमिका ठरवताना वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मीनाक्षी शिंदे यांनी स्वतः सांगितलं की त्यांनी साहेबांशी बोलणं केलं आहे आणि वेळ मागितला आहे आणि चर्चा झाल्यानंतरच त्या अंतिम भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे हा राजीनामा तात्पुरता दबाव निर्माण करण्याचा राजकीय डाव आहे की कार्यकर्त्यांच्या भावनांसाठी उचललेलं अंतिम पाऊल आहे, याचा उलगडा येत्या काळातच होणार आहे.
दुसरीकडे मनोरमा नगर प्रभागात कार्यकर्त्यांची मोठी ताकद मीनाक्षी शिंदेंच्या पाठीशी उभी असल्याचं त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमातील उपस्थितीवरून स्पष्ट दिसत असून स्थानिक नगरसेवक हवा ही मागणी आता केवळ घोषणा न राहता जनभावना बनत चालली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेहरा बदलल्यास पक्षाला फायदा होईल अशी काहींची भूमिका असली तरी जुने नगरसेवक हटवले गेले तर अंतर्गत बंडखोरी वाढू शकते, हेही तितकंच खरं आहे. महिला आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मीनाक्षी शिंदे यांनी महिलांचं ऐकलं जातं याचं उत्तम उदाहरण मी स्वतः आहे असं सांगत पक्षात महिलांना संधी मिळते यावर विश्वास व्यक्त केला. मात्र महापौरपद, उमेदवारी, फॉर्म भरणे या सर्व मुद्द्यांवर त्यांनी मौन बाळगून उद्या बोलेन हीच भूमिका कायम ठेवली. त्यांच्या या शांत पण ठाम भूमिकेमुळे राजकीय निरीक्षकांमध्ये दोन टोकाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एक गट हा राजीनामा म्हणजे येत्या काळात मोठ्या बंडाची नांदी मानत आहे, तर दुसरा गट याकडे पक्षातील अंतर्गत संवादासाठी टाकलेल्या दबावाचं पाऊल म्हणून पाहत आहे. शाखा प्रमुखांची हकालपट्टी, त्यानंतर माजी महापौरांचा राजीनामा, कार्यकर्त्यांची उघड नाराजी, स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा संघर्ष, निवडणुकांची जवळीक आणि शिवसेनेतील शिस्तीचा प्रश्न या सर्व बाबी एकत्र आल्यामुळे मनोरमा नगर प्रभाग क्रमांक 3 हे येत्या निवडणुकांमध्ये अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे. कार्यकर्ते उघडपणे सांगत आहेत की मीनाक्षी शिंदेंनी सामान्य शिवसैनिकावर होणाऱ्या अन्यायाविरोधात स्वतःचं पद सोडून जे पाऊल उचललं त्यातून नेतृत्वाची खरी भूमिका दिसते. तर काहींचं म्हणणं आहे की पक्षात राहूनच संघर्ष केला पाहिजे होता. मात्र सध्या तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की मीनाक्षी शिंदे नाराज नाहीत असं त्या सांगत असल्या तरी त्यांचा हा निर्णय केवळ भावनिक नसून राजकीय परिणाम घडवणारा ठरणार आहे. कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की त्या आहे तिथेच राहणार आहेत आणि त्यामुळे येत्या काळात त्या कोणत्या भूमिकेत दिसतील, पक्षात राहून संघर्ष करतील की नव्या राजकीय समीकरणांचा भाग बनतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. आणि म्हणूनच मनोरमा नगर प्रभागात सुरू असलेली ही घुसमट, ही धुसफूस आणि हा राजीनामा केवळ एका पदाचा राजीनामा, एका शाखाप्रमुखाची हकालपट्टी किंवा एका उमेदवाराच्या नावापुरता मर्यादित न राहता ती शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना, स्थानिक नेतृत्वाचा सन्मान, निवडणुकीतील रणनीती आणि पक्षातील संवाद प्रक्रियेचा आरसा ठरत आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे मनोरमा नगर प्रभागात सध्या ज्या पद्धतीने वातावरण तापलेलं दिसत आहे ते केवळ एका राजीनाम्यापुरतं मर्यादित न राहता शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेवर आणि निवडणुकी पूर्वतयारीवर थेट परिणाम करणारे ठरत आहे. कारण शाखाप्रमुख हेच पक्षाचे तळागाळातील सर्वात मजबूत दुवे मानले जातात आणि त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढणं स्वाभाविक मानलं जात आहे. विशेषतः 2022 मध्ये महापालिका बरखास्त झाल्यानंतर कोविड काळात अनेक कार्यकर्त्यांनी कोणताही अधिकृत पदभार नसतानाही प्रभागात सक्रिय काम केलं, जनतेशी संपर्क ठेवला, मदतकार्य केलं आणि पक्षाचं अस्तित्व टिकवून ठेवलं. त्यामुळे आता निवडणुका जवळ आल्यावर उमेदवारीबाबत त्यांच्या अपेक्षा वाढल्या असून त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास नाराजी व्यक्त होणं हे राजकीय वास्तव आहे. मीनाक्षी शिंदे यांनी वारंवार इच्छा व्यक्त करणं गुन्हा नाही असं ठामपणे सांगत कार्यकर्त्यांच्या या भावनांना योग्य ठरवलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी पक्षशिस्तीची मर्यादा ओलांडली नाही. ही गोष्ट वरिष्ठ नेतृत्वासाठीही एक संकेत मानली जात आहे, कारण त्यांनी कुठेही थेट बंडखोरीचा सूर मेलावता नैतिक दबाव निर्माण केला आहे. दुसरीकडे पक्षातील काही गटांचा असा दावा आहे की वारंवार चेहरा बदलल्यामुळे पक्षाची ओळख गोंधळात पडू शकते आणि अनुभवी नगरसेवकांना बाजूला केल्यास विरोधकांना आयतं खोलीत मिळू शकतं. त्यामुळे स्थानिक उमेदवाराची मागणी मान्य करतानाच पक्षश्रेष्ठींना संतुलन राखावं लागणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरणार असून ते मीनाक्षी शिंदेंची नाराजी कशाप्रकारे दूर करतात, कार्यकर्त्यांशी संवाद साधतात आणि शाखाप्रमुखांच्या प्रश्नावर कोणता तोडगा काढतात याकडे संपूर्ण शिवसेनेचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण जर हा वाद वेळेत मिटला नाही तर त्याचा थेट परिणाम मतदारांवर होऊ शकतो. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते 2 गटात विभागले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही कार्यकर्ते उघडपणे मीनाक्षी शिंदेंच्या समर्थनार्थ उभे राहिले असून त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहेत. तर दुसरीकडे पक्षाच्या अधिकृत भूमिकेची वाट पाहणारा वर्गही आहे, ज्यामुळे येत्या काही दिवसात मनोरमा नगर प्रभागात राजकीय हालचाली अधिक तीव्र होतील. निवडणुकांचा कालावधी जसजसा जवळ येईल तसतशी उमेदवारी, आरक्षण, महिला प्रतिनिधित्व, स्थानिक चेहरा की अनुभवी नेता हा वाद अधिक धारदार होत जाणार आहे. आणि अशा स्थितीत मीनाक्षी शिंदेंनी घेतलेली मी उद्या बोलेन ही भूमिका केवळ वेळकाढूपणा नसून रणनीतीचा भाग असल्याचं मानलं जात आहे. कारण योग्य वेळी योग्य शब्द वापरून भूमिका मांडल्यास त्याचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे येत्या काळात जेव्हा त्या आपली अंतिम भूमिका जाहीर करतील तेव्हा ती केवळ मनोरमा नगरपुरती मर्यादित न राहता मुंबईच्या राजकारणात नवा संदेश देणारी ठरू शकते.
आणि म्हणूनच हा राजीनामा हा शेवट नाही तर पुढील राजकीय हालचालींची सुरुवात असल्याचं अनेक जाणकार मानत आहेत. एकूणच पाहिलं तर मनोरमा नगर प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुरू असलेली ही घडामोड केवळ एका पदाचा राजीनामा, एका शाखाप्रमुखाची हकालपट्टी किंवा एका उमेदवाराच्या नावापुरती मर्यादित न राहता ती शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना, स्थानिक नेतृत्वाचा सन्मान, निवडणुकीतील रणनीती आणि पक्षातील संवाद प्रक्रियेचा आरसा ठरत आहे. मीनाक्षी शिंदेंनी घेतलेली भूमिका ही बंडखोरीची नसून जबाबदारीची आहे, असा दावा त्यांचे समर्थक करत असताना पक्षश्रेष्ठींकडूनही या विषयावर तोडगा काढण्याची गरज अधिक तीव्र होत चालली आहे. कारण निवडणुकांच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दुर्लक्षित केली गेली तर त्याचे परिणाम मतदानाच्या दिवशी स्पष्टपणे दिसू शकतात. त्यामुळे येत्या काळात साहेबांशी होणारी मीनाक्षी शिंदेंची चर्चा, त्यातून निघणारा निर्णय आणि त्यानंतर घेतली जाणारी अधिकृत भूमिका ही संपूर्ण प्रभागाच्या राजकीय दिशेला आकार देणारी ठरणार आहे. स्थानिक नगरसेवकाची मागणी मान्य होते की नाही, चेहरा बदलला जातो की अनुभवाला संधी दिली जाते, शाखा प्रमुखांच्या प्रश्नावर पुनर्विचार होतो की नाही, हे सर्व निर्णय केवळ कागदावरचे नसून ते थेट कार्यकर्त्यांच्या मनावर परिणाम करणारे असतील. आणि म्हणूनच आज जी धुसफूस आहे ती उद्या मोठ्या राजकीय हालचालीत बदलू शकते. मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट सांगितल्याप्रमाणे त्या नाराज नाहीयेत, त्या पक्ष सोडत नाहीयेत, त्या कार्यकर्ता म्हणून उभ्या आहेत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात त्या कोणत्याही भूमिकेत असल्या तरी मनोरमा नगरच्या राजकारणात त्यांचा प्रभाव कायम राहणार आहेत. शेवटी हा संघर्ष कोण जिंकतो किंवा हरतो यापेक्षा शिवसेना कार्यकर्त्यांच्या भावनांना किती न्याय मिळतो, स्थानिक नेतृत्वाला किती महत्त्व दिलं जातं आणि पक्ष एकजुटीने निवडणुकीला कसा सामोरा जातो हेच खऱ्या अर्थाने निर्णायक ठरणार आहे. आणि म्हणूनच मनोरमा नगर प्रभागातील हा राजकीय वाद येत्या काळात शांत होतो की आणखी तीव्र रूप घेतो याकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागून राहणार आहे.